नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. आज आहे रविवार आणि आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. मी ते कोथिंबीर साफ करत आहे. तर दिवस माझा पूर्ण असाच गेला. रविवारची सुट्टी मला अजिबात आवडत नाही, कारण पूर्ण दिवस काम करायला लागतं. तर आज तर काही दीर आले होते, मग त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं. मग ते 2:45 वाजता आले. मग त्यांना ते जेवले, आम्ही जेवलो 2:45 वाजता. मग ते अर्धा 1 तास थांबले आणि मग परत गेले. ते गेल्यानंतर मग परत भांडी, झाडू हे ते संध्याकाळची कामं सुरूच झाली. मग आता इथे मी मूग डाळ डब्यामधली संपली होती, बरणीमधली. थोडी ठेवली होती फ्रीजमध्ये, तर ती आता काढून डब्यामध्ये भरली. आणि आता इथे मी परात घेतली होती कोथिंबीर साफ करायला, तर ती स्वच्छ धुवून ठेवून दिली. तिला काही घाण झालीच नव्हती तिला फक्त कोथिंबीर तिच्यामध्ये मी ठेवली होती म्हणून ती तशीच पाण्याने धुवून ठेवून दिली. उद्याची मुक्ताला उद्या सोमवारी पावभाजी पाहिजे होती डब्यामध्ये. मग पावभाजीची तयारी केली. सर्व भाज्या साफ करून ठेवल्या. फ्लॉवर, मटार, शिमला हे सर्व साफ करून एका डब्यामध्ये ठेवून दिलं, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या लगेच तिला पावभाजी करता येईल. तर आज दूध तापवलं नव्हतं, मग आता दूध तापत ठेवते. आणि मग जेवण काय, आता आम्ही 3 वाजता जेवलो होतो. मग सकाळचं थोडं जेवण आहे म्हणून म्हटलं त्यांना की ते सकाळचं आहे ते ते खातील. आणि मला आणि मुक्ताला मी वडापाव आणायला सांगितले. तर त्यांनी वडापाव घेऊन आलेले आहेत. मग ते आता वडापाव खाऊ आम्ही आणि झोपू. तर आता इथे मी दूध तापत ठेवलं. त्याच्यानंतर मग मी भांडी घासून ठेवली होती ती लावून घेतली. तर माझ्याकडे एक चांदीचं मंगळसूत्र आहे. गार्गे कलेक्शनमधून मी घेतलं होतं, तर ते घालते. बरेच दिवस घातलं नव्हतं, मग त्याची आठवण झाली म्हणून मग ते घालायला काढलं मी. ते घातलं. त्याच्यानंतर मग सोन्याची चैन घातली. तर चैनीचा फासा थोडासा हे झालेला आहे, कधी गळ्यातून पडू शकते. म्हणून मग मी एक जुगाड केला. आपल्या कानातल्याला जे रब्बरचं स्क्रू असतं पाठीमागं, ते स्क्रू मी चैनीच्या काय बोलतो आपण त्याला, चैनीचा फासा असतो, फासाच बोलतो आम्ही, तुम्ही काय बोलता माहीत नाही. तर त्या फास्याच्या तोंडाला मी ते प्लॅस्टिकचं रब्बरचं जे कानातल्याचं पाठीमागचं स्क्रू असतं, हे बघू शकता. तर ते फाशामध्ये मी ते घातलं, म्हणजे चैन पडायची भीती नाही. जोपर्यंत मी तो कानातल्याचं ते स्क्रू काढत नाही तोपर्यंत चैन काही गाळ्यातून पडणार नाही. मग तो जुगाड केला. आता इथे मी वडापाव उभ्यानेच खात आहे. लगेच वडापाव खाऊन घेतला, मुक्ताला खायला दिला. मग मी टी व्ही बघत बसली. आता होऊ दे धिंगाणा. नंतर मग मला आठवण झाली की माझे दीर आले होते. तर त्यांनी जे माझे 2 नंबर दीर आहे ते वृंदावनला गेले होते. तर तिकडून त्यांनी हा प्रसाद आणि माती आणली होती. तर त्यांना मी फोन केला आणि विचारलं की कुठली कुठली माती आहे. मग त्यांनी सांगितलं आणि यमुनेचं पाणीसुद्धा त्याने आणलं होतं. तर मग ते फोन करून त्यांना मी विचारलं. तर हे गोल गोटे आहेत, म्हणजे चंदनासारखी माती आहे, तिथून आणलेली आहे त्यांनी. आणि एक लाल कलरची माती आहे, ती आपले श्रीकृष्ण ती माती लहानपणी खायचे. तर ती माती त्याने आणलेली आहे. आणि मग ही वाळू आहे वृंदावनची. तर ती वाळूसुद्धा त्याने आणलेली आहे तिथून. मग त्यांना मी फोन केला आणि ते सर्व विचारलं. आणखीन तिथून त्यांनी बाकी बिहारीच्या गळ्यातला जो हार असतो, फुलांचा हार असतो, ते हार घेऊन आले होते. प्रसाद आणला होता मथुरेचा, आपला वृंदावनचा पेढा आणला होता. असं भरपूर त्याने आणलं होतं. मग ते आधी हा भाऊ, हे वाळू आणले तुम्ही? कुठली ती? आणि हे कलरचे गोल गोटे येते, गोकुळची कोणती? हा 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 ही कृष्णाने लाल कलरची खाली होती का? आणि असं काळ्या कलरच्या दगडी सारखं येते.
गोवर्धन नाही पण मासे गोल तिथं भेटतात का? विकत भेटले का? का बरं विकत का? तिथं निधी बनल्यात होते गेले तुम्ही? हा हा. नाही एवढी नव्हती आणि सांगितलं थोडीशी हात चिमूटभर आणि हात डोक्याला लावाय माती ही रेती ना. आणि गणगुळी सारखं त्याच्या काहीतरी लिहिलेलं आहे. हा हा त्याचं लावायचं दररोज आपलं. हा फक्त ती वाळवी तिचं काय करायचं नाही. कुंडीत हा त्या ग्लासात वाळवी चकचक. हा दोन्ही एकत्र आहे. हा ते हा ते ना ते फेकून नाही देतात काहीतरी उपयोग करायला लागेल. भाऊंचा फोन झाल्यानंतर मग माझ्या बारक्या बहिणीचा फोन आला. मग तिच्याशी बोलत बोलत मी देवबाप्पाला झोपवलं. तर देवबाप्पाला आम्ही दररोज रात्री झोपवतो आणि सकाळी उठवतो. तर मग छोटीशी गादी आहे कानाची, अंगावरती आहे 3 उशा आहेत, अंगावरचं ब्लँकेट आहे. तर मग तिथे आम्ही देवबाप्पाला झोपवतो. मी जर विसरले तर माझे मिस्टर करतात आणि दोघंही विसरलं तर माझी मुलगी आहे ती आठवणीने देवबाप्पाला झोपवते. तर आम्ही असं बरेच आता वर्ष झालं असेल हे आमचं घरात दररोज नित्यनियमाने चालू आहे. फक्त अडीअडचणीच्याच टायमाला म्हणजे आम्ही देवबाप्पाला झोपवत नाही, हात लावत नाही. तेवढे 5-6 दिवस नाही करत, नाहीतर मग दररोज करतो. मग असं होतं माझं आजचं रविवारचं रुटीन. तर हे 2 घेतले अंगावरती तरी पण थंडी वाजते. भरपूर थंडी आहे आमच्याकडं. आणि मुक्ताबाई मी स्वेटर घालून बसली. अरे देवा, मला ना स्वेटर घातली ना तर मला झोप नाही लागत म्हणून मी स्वेटर नाही घातलं. इथं काय लागलं केसांना. काय स्वेटर घातलं नाही तर कशाला झोप लागत नाही? स्वेटर घातली ना तर माझी मान दुखती, अवघडल्यासारखं होतं. मी पण काढणार आहे आता. तू घाल व्हिडिओ ना. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असं मोकळं लागतं हलकं.